गुढीपाडवा, नववर्ष, विजय आणि समृद्धीचा महापर्व. नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाच्या सर्वात पवित्र आणि शुभ सणाबद्दल. हा केवळ एक सण नाही, तर आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा गौरवशाली प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की नवीन वर्ष नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात घेऊन येते. तर चला, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गुढीपाडव्याचे खरे महत्त्व काय आहे, यामागे कोणत्या पौराणिक कथा आणि ऐतिहासिक घटना आहेत, या दिवशी कोणते शुभ कार्य करावे, आणि या सणाशी संबंधित काही रोचक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा भारतातील सर्वात प्राचीन आणि शुभ सणांपैकी एक आहे. हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला साजरा केला जातो आणि ह्याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा सण विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उत्तर भारतात चैत्र नवरात्री पहिला दिवस, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उगादी, कर्नाटकात युगादी, काश्मीरमध्ये नवरेह, मणिपूरमध्ये सजिबू चेरावबा. परंतु नाव काहीही असो, या दिवसाचे महत्त्व एकच आहे: नवचेतना, विजय आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक. गुढीपाडव्याचे पौराणिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? गुढीपाडवा म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हा दिवस आपल्या धर्म आणि इतिहासाशी सखोलपणे जोडलेला आहे. 1. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. हिंदू धर्मानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो. 2. प्रभू श्रीरामांचा विजय. रामायणानुसार भगवान श्रीराम जेव्हा रावणाचा वध करून माता सीतेला घेऊन अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी उभारून आणि विजय पताका फडकवून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. 3. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य. इतिहासात गुढीपाडवा मराठा साम्राज्याशीही जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दिवशी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि विजयाचा झेंडा उभारला होता. म्हणूनच हा दिवस गौरव, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. गुढीपाडवा कसा साजरा करतात? आता प्रश्न येतो की गुढीपाडवा योग्य प्रकारे कसा साजरा करावा. चला जाणून घेऊया या दिवशी केले जाणारे शुभ कार्य. 1. गुढीची स्थापना आणि पूजा. गुढी घराच्या मुख्य दरवाजावर उभारली जाते, कारण ती शुभ, विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. गुढी तयार करण्यासाठी बांबूची काठी, तांब्याचा किंवा पितळेचा कलश श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक, कडुलिंबाची पाने आणि आंब्याची पाने वाईट शक्तींना दूर ठेवतात, गोड कडुलिंबाची माळ आणि फुलांची सजावट, रंगीत साडी किंवा वस्त्र. गुढी उंचीवर लावली जाते जेणेकरून ती लांबूनही दिसावी आणि घरात सुख समृद्धी वाढावी. 2. कडुलिंबाची पाने खाणे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ मिसळून खाल्ले जाते. ही केवळ परंपरा नाही, तर हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. 3. पारंपरिक पदार्थांचा आनंद. गुढीपाडव्याच्या दिवशी बनवले जाणारे खास पदार्थ: श्रीखंड पुरी, पुरणपोळी, कांदा भजी, गूळ कडुलिंबाचा प्रसाद. या पदार्थांशिवाय गुढीपाडव्याचा सण अपूर्ण आहे. 4. नवीन कार्यांची सुरुवात. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, वाहन किंवा घर खरेदी करणे, लग्न जुळवणे. या दिवशी सुरू केलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळते. गुढीच्या वस्त्र आणि रंगांचे महत्त्व. गुढी नेहमी रंगीत साडीने सजवलेली असते. पण तुम्हाला माहीत आहे का, या रंगांचेही विशेष महत्त्व आहे? भगवा केशरी, विजय आणि बलिदानाचे प्रतीक. लाल, शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक. पिवळा, बुद्धी आणि शुभतेचे प्रतीक. हिरवा, उन्नती आणि सकारात्मकतेचे प्रतीक. मात्र लक्षात ठेवा, काळा आणि पांढरा रंग अशुभ मानला जातो आणि गुढीमध्ये वापरला जात नाही. गुढीपाडव्याशी संबंधित काही रोचक गोष्टी. गुढीला विजय ध्वज देखील म्हणतात, कारण तो शत्रूंवर विजय मिळवल्याचे प्रतीक आहे. हा सण चैत्र नवरात्रांच्या सुरुवातीचा पहिला दिवस आहे. या दिवशीच विक्रम संवत आणि शक संवत सुरू होतात.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवामान बदलते आणि उन्हाळा सुरू होतो, म्हणून कडुलिंब आणि गुळाचे सेवन केले जाते. निष्कर्ष. म्हणूनच मित्रांनो, गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा आणि आत्मनिर्भरतेचा सन्मान आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो की प्रत्येक वर्षाप्रमाणे आपणही जीवनात नवीन सकारात्मकतेला स्वीकारले पाहिजे आणि पुढे जायला हवे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असेच आणखी रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी मिळतील. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.